गुड मॉर्निंग गुरुजी. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आलात का सगळ्याजणी? हो गुरुजी. व्हेरी गुड. चला पोरीनो, आता जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा जवळ येते, कळलं का? तर कुणीही दांडी मारायची नाही, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि बारीक सारीक गोष्टी शिकण्यासारख्या बऱ्याच आहेत. त्यामुळं सगळ्यांनी वेळेत यायचं आणि आता त्यात चुका परत परत करायच्या नाहीत, नवीन गोष्टी शिकायच्या. आणि म्हणून आज आपल्याला मदत करायला ताई आल्या. त्यांच्याकडून वेगवेगळ्या ट्रिक शिकून घ्या, कळलं काय? जिंकायची ना स्पर्धा? हो गुरुजी. व्हेरी गुड. पण गुरुजी, या ताई तुमच्या कोण? म्हणजे काल तुम्ही म्हणालात म्हणून या मला घ्यायला आल्या, इथे येऊन कबड्डी पण खेळलात आणि आता पण तुमच्या सोबतच आहे. सांगतो. या माझ्या मिसेस वैदेही तेज. हा, वैदेही प्रेमनाथ पवार. या स्टेट लेवलच्या प्लेयर आहेत, स्ट्रॉंग प्लेयर आहेत एकदम. म्हणजे काल तुम्हाला अंदाज आलाच असेल, होय की नाही? हो गुरुजी. हो गुरुजी, या ताई खरंच लय भारी खेळतात. ताई, कालसाठी खरंच खूप खूप थँक्यू. खरंच अगं थँक्यू बोलण्याची काय गरज आहे? हा, हे बघ, तू खरंच खूप चांगली कबड्डी प्लेअर आहेस आणि तुझ्या घरच्यांकडून परमिशन नव्हती म्हणून तुला खेळता येत नाही हे बघून मलाच खूप वाईट वाटलं. आणि मी काही खूप मोठी गोष्ट केलेली नाहीये. तुझ्या कला गुणांची जाणीव तुझ्या आबांना करून दिली, इतकंच. सो मी तुम्हा सगळ्यांचा गेम बघितलाय, आम्ही काही गोष्टी डिस्कस केल्यात. इफ यू डोंट माइंड, मी काही टिप्स, काही ट्रिक्स तुम्हाला दिल्या तर चालतील का? हो हो. बरं, या पोझिशनला या तुमच्या. या 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 सगळे. पवार सर, नाही अगदी चौकातल्या पुतळ्यासारखे मख्ख उभे आहात तुम्ही. पीटी टीचर आहात ना? हो हा मग. आणि हे कोण? या इथे काय करतायत? सर, बरं झालं तुम्ही आलात. ते हे ओळख करून देतो सर. या माझ्या मिसेस.
वैदेही प्रेमनाथ पवार. अच्छा. नाही पण त्या इथे काय करतायत? हो सर, ह्या ताईंचा गेम खूप भारी आहे. स्टेट लेवलच्या कबड्डी प्लेयर आहेत त्या. आताच त्यांनी आम्हाला कबड्डीच्या इतक्या भारी भारी ट्रिक सांगितल्या ना, काय सांगू. हो सर, ह्याचा अशाच शिकवत राहिला ना तर आपण नक्कीच जिंकू. हो का? नाही, जिंकलं तर पाहिजेच, कारण आपल्या शाळेच्या इज्जतीचा प्रश्न आहे ना. वा, छान. प्रेमनाथ पवार, अशीच प्रॅक्टिस चालू ठेवा हा. आणि उगाच कोणाच्या तरी बंगल्याच्या बाहेर घुटमळत बसू नका. नाही सर. भेटले का तेज प्रताप साहेब? भेटले तुम्हाला? नाही सर, कदाचित ते कुठेतरी अडकले असतील. पण सर, मी पुढच्या वेळी तुम्हाला घेऊन जाईन सर सोबत. हा, चालेल. कळव तुम्ही मला वेळ असेल तर. पण सध्या प्रॅक्टिस चालू करा. हा, घ्या. प्रॅक्टिस करा. नॉनसेन्स. हे बघा पुरोहित बुवा, असं करू नका हा. तुम्ही सामानाची यादी आधी द्या, आणि काय सगळं सामान आणून ठेवता येईल, नंतर गडबड नको. 16,000 वर्षीचा असतो, त्यामुळे यादी तयारच असते. अरे वा, हे लई बेस झालं. माईसाहेब, एक बोलू का? नाही म्हणजे इतकी वर्ष आपल्याकडे कुलदेवतेची पालखी येते, त्याचा सोहळा होतो. आजवर तुम्ही जे सगळं नेटाने चालवत आलाय आणि यापुढे असं सुरू राहील. पण मला असं वाटतं, जर नव्या पिढीकडे याची जबाबदारी दिली तर वारसा पुढे दिल्यासारखं होईल. आणि नव्या पिढीला जबाबदारीची जाणीव होईल. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं पुरोहित बुवा.